दूर करीतो यथा ऐक सत्यनारायणाची कथा दूर करीतो यथा श्री हरी जगत पिता दूर करीतो यथा काची कथा मुलगा होता माधुर दयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी एकदा त्यानी घातली महापूजा डोंगानी आली एक नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधू वाण्याची हित पाहण्यास आला पूजनाची मुलगा मुकटास बोले ऐकावे सत्यनारायणाचे अचरावे म्हणून इच्छित फळ मागावे चरणी श्री हरीच्या लागावे घराशी आला वाणी परतून दयाची पत्नी होती शिलवान दयास नव्हते काही संतान केला नवस म्हणून वारण पती पत्नीला जाळली जाण कन्या ही झाली त्याचे उपमान कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आले योगियांची ही कथा जाईना कधी व्यथा जाईना कधी व्यथा काची कथा धन्यवाद। या ठिकाणी कर्म करून जन्म दिला असे माझे अनुसया भिवा तिर्लोटकर यांच्या स्मरणार्थ हे आशीर्वाद रूपी 101 रुपयांचं बक्षीस आले। विलास भिवा तिर्लोटकर यांच्याकडून हे बक्षीस आहे मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय। धन्यवाद बुवा। सुंदर प्रकारे आपला रूपाचा अभंग म्हणा नोटेशन गण पण बुवा तुम्ही एक वाक्य बोललात माका काही खाणका नाही पडत त्या गोष्टीची बुवा तुमच्यासारखे असे 3-4 असत म्हणून सांगितलं नेहरी खाते मी बुवाने सांगितलं की तुझ्याजवळ बुवा काय आहे पण ते बुवा दिसलं पण मी तुमच्या भजनाला बुवा नाव नाही ठेवणार। सुंदर प्रकारे बुवांचं नोटेशन होतं पण बुवा त्या नोटेशन मध्ये काय झाला खायचा खाई आहे का कोण घुसला काय केल्यानंतर ह्या उद्या युट्यूबला बघशे हे कट करायचं नाही चॅलेंज हा जाऊ दे समज त्याला समजलं ना बुवा कोणाकडे काय आणि कोणाकडे काय नाही बुवाने सांगितलं डायरेक्ट की तुझ्या जवळ काय आहे घेत रे घे पक्वा घे 40 मिनिटाचं गजर असल्यान का असं दाखवायचं रे थोडा आवाज द्या आमका उद्या देखील कार्यक्रम आहे परवा पण कार्यक्रम आहे सध्या त्या परमेश्वराच्या कृपेने कार्यक्रम लागलेत आणि या माझ्या ओरशी गडदेवाडी बरोबर या मायबाप भजनी श्रोत्यांच्या आशीर्वादाने आवाज हे रे गा मात्रा नव म्हटला मगाशी लागे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी अकरा घे हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी 12 मात्रा पण आहे जय जय अंबे दुर्गा भवानी 12 देखील आहे 13 मात्र आमचे चिंतामणी पंचाळवर यांचे घे आमदार
हा. हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी. 14 मात्रा. डम 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 डमरू वाजे तालावरी शंकर नाचे डम. आश्रमावर करून ठेवले आमच्या परशुराम पंचायतने. 15 मात्र देखील आहे. गे रे. श्री गणनायक शूर्मकर्ण तू धुंडीराज श्री गणेश्वरा. बाकी कुठलं पण तुम्ही भानगडीत घुसा पण भजनावरती भजनात जो कोण बोलला त्याच्यात जागेर ते 1000 दे 16 आता जागेवर बसवलं दे तुझं देणेकरी नाही मी हो. 17 पण 21 म्हणा. राग म्हणते सांगूची कॅपॅसिटी आहे का जरा सांगू शकता घे रे. तुम्ही बाकी कशा पण गोष्टीत म्हणा पण ह्या भजनाच्या याच्यात माझ्यामुळे कोणी घुसायचा नाही ह्या बाबतीत. ओ तोटम ह्या रागाचं उत्तर ह्या माणसानं सांगल्यान तर आजचे 2000 रुपये माझ्या पिता घेतले ह्याच्यात टाकायचे. हा चॅलेंज लागला. ओ राम जी बड़ा दुख देना तेरे लगन में बड़ा दुख देना तेरे लगन में बड़ा दुख देना. जोरा करी तो वंदना गजानना करी तो वंदना गजानना करी तो वंदना. तुम्ही हसते नाचत यांगना तुम्ही हसते नाचत यांगना करी तो वंदना गजानना करी तो वंदना गजानना करी तो वंदना. अतिशय सुंदर बुवा तुमचे मुद्दे होते काय ढोलकी घ्या. 2000 रुपयाचा प्रश्न 2000 ह्यो राग खायचो. हा तर तुझा विषय नाही तो तू फक्त बोंडा घाल. तू फक्त अगोदरच्या काळात हे होते अगोदरच्या काळातला प्रेम तुझ्या टायकुळ्यावर नाही होता. एवढ्या बारक्या पोराकडे तेव्हा चिठ्ठी द्यायची आणि सांगायचे प्राणप्रिय संध्याकाळी 6:30 वाजता माझे अन्नाच्या आंब्याखाली भेटले आहे. त्या तेव्हाचा प्रेम. जर चिठ्ठी होय ती चिठ्ठी जर त्याच्याकडे जर नाही जाऊन पोचली त्या प्रियसीकडे तर संध्याकाळी माझे अन्नाचो आंबो ते प्रियकरण झाडलेलो असतो बुवा. ही सध्याची वास्तविकता बुवा आहे. भजनाच्या माध्यमातून भांडा ना तुम्ही भजनाच्या माध्यमातून असू दे बुवा. कारण बुवाने सांगितलं सुंदर प्रकारे काय की छावा पिक्चर मायबाप भजने श्रोते छावा पिक्चर म्हटल्यानंतर सांगितलं बुवा किती दिवसाचा त्याग केले नाही हो छत्रपती संभाजी महाराजांनी. किती दिवसाचा त्याग केल्याने तोंडा घेतात काही 40 वर्षाचा त्याग केल्याने काय सळसळते सळिये. 3 वेळा पिक्चर बघले 3 वेळा कणकवलीच्या थिएटरात जाऊन 3 वेळा नाही सांगते तुमका हे 40 दिवस म्हणजे काय सळसळते सळिये आपल्या छत्रपती संभाजी महाराज. अरे कुठला छत्रपती संभाजी महाराज सांग छत्रपती शिवाजी महाराज अहिल्याबाई होळकर तू सांगतस पद्धत चांगली आहे सांगूची. रायगडावरती पायऱ्यावरती
बरोबर ना? सळसळते सळिये आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यात टाकलेले होते. हा, अक्षरशः कातडं सोललं, जीभ तोडली, जीभ कापली, अर्ध अर्ध मांस गायब करत होते 40 दिवस बुवा. पण त्या राजासारखा राजा पुन्हा होणे नाही म्हणून सांगितलं मगाशी बुवा. कारण छत्रपती म्हटल्यानंतर बुवा काय म्हणतोय, कोणासाठी तानाजी गेला, घोडखिंडीसाठी समोर बाजी आला, महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी झाला, स्वराज्य रक्षक संभाजी झाला, स्वराज्य रक्षक संभाजी झाला. कारण बुवा छत्रपती शिवाजी महाराज अशीच मुची आई असती सुंदर रूपवती, आम्ही ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. कविभूषण सांगून गेलेत ना, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवाजी ना होते तो सुन्नत सबकी होती. बुवा छत्रपती शिवाजी महाराजांवरती 100% आपण बोलू शकतो आणि कॅपॅसिटी आहे बुवा तेवढी. नाहीतर सकाळी बघा दाढी वाढवणार, कानात बालिये, चंद्रकोर काढणार, नाक्यावर जाऊन बसणार आणि काय छत्रपती शिवाजी महाराजांचा मी छावा, आणि संध्याकाळी त्याचो पाय तकडे त्याचो पाय अकडे आणि बगलास तोंडात एवढं मोठं मावा. ही वस्तुस्थिती आहे बुवा. कारण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती कोणाला म्हणावे, त्या राजासारखं दैवत होणे नाही. आपलं परम भाग्य आपण समजूया की छत्रपती शिवाजी महाराजांसारखं आपल्याला एक शेर शिवबा हा होणे नाही बुवा. आज छत्रपती शिवाजी महाराज अजून काही 50 वर्ष जगले असते तर आपल्या प्रत्येकाचा दार या सोन्याचा होता. आज जे काही मंदिरांवरती कळस दिसत आहेत ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहेत. बरोबर ना? कारण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे बुवा. कारण छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणावे, 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या खुशीमध्ये जन्माला आलेला जाणता राजा म्हणजे बुवा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. निष्कलंक जीवन जगायला शिकवणारा तारमंत्र म्हणजे बुवा छत्रपती आहे. कैलासवाराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा जाणता राजा म्हणजे बुवा छत्रपती आहे. या महाराष्ट्रावरती वाईट नजर चालून आलेले अफजल खानाचा पुतळा प्रतापगडाच्या पायथ्याशी काढणारा जाणता राजा म्हणजे बुवा छत्रपती आहे. या 450 वर्षाचा पारतंत्र्याचा दिवस बाजूला सारून 32 मन सोनेरी सिंहासनावरती विराजमान होणारे जाणते राजे म्हणजे बुवा छत्रपती आहे. अर्थाचा अनर्थ बुवा तुम्ही केलात. मगाशी मी एवढं सांगितलं की सलग 2 वर्ष मी इकडे कार्यक्रम केलोय, पण 2 वर्षात माका ती माझी आजीच्या रूपात येऊन माका ती जिजागीचा पाकिट द्यायची आणि तुम्ही सांगितलं आजो काय नागो काय घेऊन होतो काय. अरे हयच वाट लागली आपल्या भाजनाची या विडंबना. म्हणजे काय नको तर येरेदारे तोंडा काय येतात का बोलणे म्हणून काय पांचाळ बोलणे सांगितलंय बघा. भजन भजन नो मेरे भाषण, भजन नो मेरे भाषण, भजन नो मेरे भाषण. ताळ नवे खुळखुळा पकवाच नवे भेंड बाजा, ताल सुर नवे तुलतून भजन नवे रे बुवा फॅशन. संतांच्या अभंगाला सिनेमाचे चाले त्याला, रेडीमेड भांडवल सार त्रास काही ना डोक्याला. अभंगाची करुणी माती बुवाची कला कालविती, अर्थाचा अनर्थ करून बुवा भजन नोवे रे फॅशन. बुवा आम्ही पण भजन करतो. बुवाने एक सुंदर वाक्य सांगितलं काय की मुलगी बाप मुलगी आणि आपली आई म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे बुवा. कारण ही नाक्यावरची बुवा बारी नाही की तुम्ही जरी भडकवलास की तुझ्या जवळ काय म्हणजे मी भडका नसो माझा काय बुवा उद्देश नाही. ऐकलात? मी सुरुवातीला बुवा माझ्या वतीने ग्वाही दिली की तुम्ही आता पण सांगितलास की मी तुमची गॅरंटी देऊ शकते म्हणजे स्वतःची मी गॅरंटी देईन. मी माझ्या म्हणजे स्वतःच्या जोडीचा म्हणजे माझी तुम्ही गॅरंटी देऊ शकत नाही बुवा. आम्ही ह्याच कमवला भजनात आहोत. आज विलास पाटील बुवांची पेटीवरती बसून मी काहीतरी मायबाप भजने स्वतःपर्यंत तुमका वाईट बोला एवढं पात्रतेचो बुवा मी नाही. कारण आम्ही तो वारसो जपलो पंचरत्नांचो. ऐकलात बुवा? मुलगी आणि बाप बाप काय बुवा सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, पाठीवरची धाप आहे आणि कधी रागावलं नाही तरी त्याची माया माप आहे, तो म्हणजे मंडळे बाप आहे. कारण सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मुलगी माझ्या या ठिकाणी बुवा बहिणी समान आहेत. कारण सुशिक्षित कोणाला म्हणावं ज्यांनी या समाजामध्ये आपल्या हिंदू धर्म संस्कृतीला कलंक जाऊ दिला नाही आणि या समाजामध्ये आपल्या आई बापाची मान खाली जाऊ दिली नाही त्याला सुशिक्षित म्हणावं बुवा. म्हणून आम्ही संगतीन जमतो, आमची संगत चांगली होत. म्हणून तुमच्या सारख्यांच्या काही काही जणांच्या पोटात दुखता तो हा माझा तिकडे घालावलीचो घासाघाशी असता बुवा. पण तुमच्या एवढ्या पोटात कशा दुखतात हा माका आधी कळत नाही.
बुवा आज नाही म्हटलं तरी 15-15, 10-10, 15-15 हजाराच्या मार्फत बुवा बक्षिस कमवली आम्ही या पेटी तशी. पण बक्षिसावरनं कधी आम्ही भांडण नाही केली. आमच्या नशिबात हो भाळच लक्षात ठेवा. पंचरत्नांचे स्मारक झाले आरेफाटावरती, बरोबर ना. आपल्या चंद्रकांत कदम बुवांचं कैलासवासी, कुसूरला आमच्या परशुराम पंचाळ बुवांचं झालंय, भरणीला चिंतामणी पंचाळ बुवांचं झालंय, विलास पाटील बुवांचं देखील झालंय. तुमचा आमचा काही नाही, तुमच्या माझ्या नशिबात यो महाड. एका वड्याचे 4 वाडी ऐकला, आणि नेऊन त्याच्यावर कुडभर पापड, एका दुसरं वाटानो, 4 शिटकोण कशी फक्त डाळ शितळण्या नेऊन कौलाला ठेवणार. काव 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 खाना येतो आव नाही तो भाड में जाओ. पण पंचरत्नांनी त्या बाऱ्या केल्या. पांचाळ बुवा कदम बुवांना सांगायचे, आज नाही म्हटलं तरी मायबाप भजने श्रोते 70, 65, 70 वर्षाचे आज बुवा इकडे तेव्हाच्या बाऱ्या झालेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. कदम पंचाळ बुवा तेव्हा फेवरेट जोडी होती. पंचाळ बुवा कदम बुवांना सांगायचे, क कवडीतला द दमडीतला म मडक्यातला बोला, बुवा तुझं भाषण नको भजन दावा आम्हाला. तेव्हा कदम बुवा पंचाळ बुवांना जाग्यावर बुवा उत्तर द्यायचे, काय कवडी लक्ष्मी दमडी भावानी मडका धरणी माता, जा जा बंद कर आता तुझी सुताराची गाथा. असे जोक्स होते, बरोबर ना. होय पाटील, बरोबर. आज बोललास म्हणजे यांच्या बुवांकडे बघणार असा वाटा, बुवांका घराकडे नाहीचा. पाटार बसवायचो नियम, पूजा बिजा करायची, नैवेद्य द्यायचो आणि संध्याकाळी खायचे तरी कोणकात घेऊन बुडवायचो. हो नागोबा होय झालो, पण माझे अभिषेक शिरसाडे बुवानी बुवा अजरामर करून ठेवले नाही गाणं. तो त्या दिवशी एक गावलो, तिने सांगले आम्ही आई बापाचा सांगता, तू काहीतरी आज्याचा सांग. तेव्हा माका या डोक्यात आलोचा लागला, ऐकलास. पण आम्ही जास्त तुमका असो काय विषय नाही, पण त्या दिवशी असाच झाला माझ्या औषधून. झोपतं काय गे तपा नको जागी राहू, तुझ्यासाठी एक गाणं. पण त्या दिवशी असाच झाला, असो रस्त्याने जायत होते, रस्त्याने जाता जाता बुवा नावा दिली, ए म्हणता जायला. म्हणता झाला काय, नाही म्हणता माका चष्मो लागलो रे. अरे म्हटलं वय झाला बुवा तुमका चष्मो लागतलो, नाही म्हणता चष्मो लागलो त्याचा दुःख नाही. मग नक्की प्रॉब्लेम काय. चष्मो लावून घराच्या बाहेर गेले तर शेजारी म्हणता तुम्ही चष्म्यात बरे दिसत नाही. मी म्हटलं शेजारी म्हणताना चष्म्यात बरे दिसत नाही, मग चष्मो काढून ठेवा. नाही म्हणता भंगलाता म्हणता चष्मा काढून घराच्या बाहेर इलय तर शेजारी माका म्हणता चष्म्यात दिसत नाही. असो ह्याची गोष्ट. वा हो माझी पंचरत्न काय आहे ते आता बघा. पंचरत्न माझी बघा, आणि माझ्याकडे काय असोच आमच्या वाळूवरती बुवा गजर माझी पंचरत्न म्हणा. आणि माझा देवगड तालुका माझ्या कोकणातील नामांकित भजनी बुवा, ज्यांनी भजन अजरामर करून ठेवलं. मालवण पट्टा राखेला तो आमच्या काशीराम परमबुवानी, तिरलोट गावचे शानबुवा आमचे जयराम घाडेगावकर. आहा पुन्हा होणे नाही बुवा. आज या गजराच्या माध्यमातून बघा मी 100% प्रयत्न करणार. पण बुवाने सांगितलं तरी साक्षात बुवा सांगण्याचा प्रयत्न करतो की मुलगा जर वंशाचा दिवा असेल तर ही मुलगी जी जन्माला आली, मुलगा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी त्या दिव्याची बुवा वात आहे. ही वास्तविकता सध्याची गोष्ट आहे. कारण आज मुलगी म्हटल्यानंतर प्रेम करायचं असेल बिंदास करा. त्या दिवशी अतिशय वाईट अशी बातमी बुवा. आपण सांगतो की संस्कृती आपण जपली पाहिजे, काय की मराठी संस्कृती वा डोक्यावरती पदर घेतला पाहिजे, टिकली लावली पाहिजे, पोशाख आपला तसा ठेवला पाहिजे. पण माका एक गोष्ट सांगा, काल बदलापूर मध्ये 4 वर्षाच्या चिमुरडीवरती बलात्कार झालो. वस्तुस्थिती सध्याची तुमका सांगते. 4 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झालो. तिका काय मुलगी एकदम माहिती असेल आपल्याला, माका सांगा खायचे हेतून ती पदर घेतली डोक्यावरती. एवढे अतिशय कृत्य बेकार हे आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्याच्या वस्तुस्थितीच्या घडीला बुवा चाललेले. हे कुठेतरी भजनाच्या माध्यमातून सांगूया ना. आज मुलगी म्हटल्यानंतर बुवा दिवसभर काबाड कष्ट करून शेतात लोकांच्या दारात 10-15 हजार रुपये कर्ज काढणारो बाप मंडळी कोणाक दिसलो नाही. जेव्हा आमचे पोरगे आपले हो पबजी पांदिनी येता वळसून येता बॉम्ब टाक ह्या टाक सगळा काही ह्या भजनाच्या माध्यमातून आपण सांगतो. व पण मुलगी म्हटल्यानंतर सांगितलंच पाहिजे. कारण वा मुलगी म्हटल्यानंतर हा ना मुलगी तुम्ही सांगतास प्रत्येकान बायको जपो होई. त्या बायको शिवाकडा तो खाय चुलीची लाकडा. तुमका आधी लय माहिती उद्याच्या एका फणसाची भाजी करायची आधी लय मोठे बाबा तू सम्राट हो. काय आता तुमका बुवांका बोलायचं तर
सांगण्याची वस्तुस्थिती एवढी आहे बघा की त्या दिवशीचीच गोष्ट बुवा अशी झाली आहे हा की 4 मुलींच्या समेत बुवा एक ती मुलगी 4 मुलींजवळ मोबाईल आहे आणि ते एका मुलीजवळ मोबाईल नाही आणि मोबाईल नसलेल्या मुलीचा बापाने बाजूसून म्हणजे काय बुवा की लांबसून जेव्हा तो मुलीला बघतो आपल्या की 4 मुलींच्या समेत माझी मुलगी उभी आहे तिच्या 4 जणांजवळ मोबाईल आहे पण माझ्या मुलीकडे मोबाईल नाही जेव्हा तो बघतो तेव्हा एखाद्या श्रीमंताच्या दारापाशी उमऱ्यापाशी बुवा तो तिचो बाप जाणार आणि बाबा 10,000 दे 15,000 रुपये दे त्याचा कर्ज काढणार पण बुवा वस्तुस्थितीला बघा काय महत्व आहे तोच 15,000चा मोबाईल आपल्या मुलीला येऊन देणारा बाप मंडळी आज कोणाला दिसला नाही ही शोकांतिक आहे बुवा बरोबर ना पण तोच बाप आणि आऊस लहानाचा मोठा करता मुलगा किंवा मुली पण तीच मुलगी शेवटी कोणाचा तरी छत्रपतींचा शावा तोंडात एवढा मोठा मावा त्याच्या हातात धरून पळान जाणार आणि 3ऱ्या महिन्यात ती पोरगी आपला गाठोडा घेऊन परत औशी बापसाच्या पायापाशी येतात ही सध्याची वास्तविकता आहे हे कुठेतरी भाषणाच्या माध्यमातून बुवा सांगूया बरोबर ना बुवा पण आज माझ्याकडे काय आहे ठीक आहे बुवा आमच्याकडे काय असणार पण आमच्याकडे भजन आहे आणि भजनाच्या माध्यमातून आम्ही बुवा मायबाप भजनी श्रोत्यांपर्यंत चांगले काहीतरी शब्द जातो बघा आता पंचरत्न बघा माझे काय कारण बुवा टायमिंगला महत्व आम्ही देतो कारण परमेश्वराने या सगळ्यांना या सृष्टीमध्ये ताकद दिली आहे बरोबर ना पण माणूसच एकमेव असो प्राणी जो उभो असो ताठ हा माणूसच एकमेव असो प्राणी उभो ताठ हा आणि 4 माणसाचो असो प्राणी बनवला तो 4 पायानेच आडवो चालता कारण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे बुवा की माशाची ताकद ही शक्यता आहे कुठे ती पण पाण्यात आहे बरोबर ना मगरीची ताकद देखील शक्यता आहे ती पण पाण्यात आहे बुवा कारण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे हत्तीची ताकद त्याच्या सोंडीत आहे बैलाची ताकद त्याच्या खांद्यामध्ये आहे घोड्याची ताकद त्याच्या टापांमध्ये आहे गाढवाची ताकद त्याच्या पाठीत दिलेली आहे आणि माणूसच एकमेव असो बुवा त्याची ताकद ही मेंदवात हा पण ती खय वापरू होई तर समजत नाही म्हणून हे माझं मराठी माणूस काहीतरी पाठी या ठीक आहे आज बुवांना बक्षीस आला आपलं केंद्रीय मंत्री बरोबर ना पालकमंत्री केंद्रीय मंत्री या ठिकाणी आमचे सन्माननीय आदरणीय नितेशजी राणे साहेब यांच्यावरती एक गजर घेतो आणि त्या गजराला बुवा सुरुवात करतोय माझ्या नितेश साहेबांचं नाव झाले हो अजरामर बुवा म्हणतील आता की बुवांना 500 रुपयाचं बक्षीस आले म्हणून मी म्हणतोय माका पैशाची मतलब नाही पण त्या माणसान खूप कामं करून ठेवले म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं म्हणून आज त्या दिवशी पण उसर गावात बुवा नाही म्हटलं तरी एका गजरावरती मी 2200 ते 2300 रुपये बुवा बक्षीस घेतलं सांगायचं तात्पर्य एवढंच मला पैसे नको पण आमच्या साहेबांसाठी एक छोटस तिथे चरणाशी नतमस्तक होणे बुवा काव्य ते सादर करते बघा बस माझ्या नेते साहेबांचं नाव झाले हो अजरामर त्यांना देईल शक्ती तो श्रीदेव कुणकेश्वर मुलकासाठी त्यांनी बांधली भाजप सेना मराठी माणसाच्या कणखरपणे पाठीशी उभे राहणारे चांगलं नेतृत्व म्हणजे आपले आताच बघा केंद्रीय मंत्री सन्माननीय आदरणीय नितेशजी साहेब या ठिकाणी त्यांच्यासाठी एक छोटस काव्य आहे मराठीच्या हक्कासाठी त्यांनी बांधली भाजप सेना जय भवानी शिवाजी जय भवानी शिवाजी
धुम धुम लाग जरा जय भवानी शिवाजी। आई जगदंबे त्यांच्यासाठी प्रार्थना करतो की आमच्या आदरणीय साहेबांना उदंड आयुष्य लाभू दे अशी आई जगदंबेच्या मी प्रार्थना करतोय। जय भवानी शिवाजी धुम धुम लाग जरा जय भवानी शिवाजी धुम धुम लाग जरा त्यांना देईल शक्ती दो श्री देव कुणकेश्वर। त्या ठिकाणी बहुत सुंदर असा गजर आहे। गजराच्या माध्यमातून आपण एक नवीन जुने चाले येत असतात गो। आपण आज नियमावली म्हटल्यानंतर गोवाने सांगितलं की 40 मिनिटाच्या कालावधीमध्ये गोवा 1.25 तास घेणार। गोवा 1.25 तासाला महत्व नाही, पण आज नियम आल्यानंतर गोवा पूर्णपणे भजन पूर्ण झालंच पाहिजे, बरोबर ना। माननीय नारायण तिर्लोटकर अध्यक्ष संकल्प कृषी गट हुर्शी सोडून 500 रुपयांचे बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय, धन्यवाद। या गजराच्या माध्यमातून बुवा आज माझा अभ्यास काय तो तुम्ही बघा, पण बुवा बोलता बोलता बोलून गेलात। आजच्या दिवशी मी तुमका ह्या विषयावरती तरी काय बोलणार नाही, पण ज्या वेळेस बुवा कुठे पुढील बारी असेल तेव्हा हा शब्द तरी परत मुखातून आपल्या येऊ दे नको। बाकी तुमच्या चरणाची नतमस्तक व्हावी, पण असले शब्द ज्याच्याकडे बुवा भजना बुवा मी बोलू शकलो असतो ना तुमच्या नोटेशनला, पण नाही तेवढी आपल्या जमणार नाही। पण मी तुमच्या भातनाला नाव नाही ठेवणार। अतिशय सुंदर बुवा तुमचा राग भूक सुरुवातीचा, बरोबर ना बुवा, पण त्या माझ्या रागाचं नाव तुम्ही सांगून 2000 रुपये जिंका। ऑल द बेस्ट। तुझ्या रूपाचे सुंदर ठिकाणी चाले बघा। तुझ्या रूपाचं चांगलं बळणं मला भिजू द्या, माझं काही झालं ना तुझं गाणं वाजू द्या, माझं काही झालं ना तुझं गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या। हरिनामाचा वारसा जपून पुढं जाऊ द्या, हरिनामाचा वारसा जपून पुढं जाऊ द्या। कदम मांजर पाटील मोरी कबूतर आठवू द्या, आठवू द्या, आठवू द्या, आठवू द्या। अरे आवाज रतन तोड झाला कोकण कला भूषण, अरे आवाज रतन तोड झाला कोकण कला भूषण। कदम भांजळ जोडी ठरली अजजगी महान, कदम भांजळ जोडी ठरली अजजगी महान। परशुरामाचे
आठवू द्या हे कदम मांडळ वाढील भरी उपदर आठवू द्या आम्हा आठवूया आम्हा आठवूया आम्हा आठवूया आम्हा आठवूया आम्हा कमल सूत देवीलास पाटील संगीत रत्न झाले कमल सूत देवीलास पाटील संगीत रत्न झाले आजच्या भजन रत्नानी हरिनामेया हैमान मांडिले आजच्या भजन रत्नानी हरिनामाया हैमान मांडले कारण मायबाप भजनेच होते आज भजन म्हटल्यानंतर भजन बारी कशी झाली पाहिजे हे जर कोणाच्या हातात असेल तर मायबाप भजनेच होते तुमच्या हातात गोवा वा हे बघ जोडता बाई आणि बापियो ह्या झंगाट डबल बारी म्हटल्यानंतर बुवा आज भजन काय हे मायबाप भजने स्वतंपर्यंत चांगल्या मार्फत गेलं पाहिजे म्हणून सुरुवातीला बुवा सांगितलं असं तर ठीक आहे घे बाबा आजच्या भजन रत्नांनी हरिनामेया हैमान मांडले भजनी गाऊया चिंतामणीचा अडतालच्या बच्चा अडताल भजनात जर गाणारे एकमेव गो म्हणजे आमचे कैलासवासी चिंतामणी पांचाळ पुन्हा होणे नाही मला चिंतामणीचा अडताल आम्हा भजनी गाऊया पांचाळ वाडी होये गोकुळ आठवूया 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 मालवण कट्टा भजनाचा पठ्ठा राखीला का शिरामान बघा मालवण कट्टा म्हटल्यानंतर त्या साईडला आमचे आश्रम भरत गो आणि त्यानंतर पहाडी आवाजाचे बादशाह आमचे भोकर गो काय आहेत बघा मालवण कट्टा भजनाचा पट्टा राखीला का शिरामान पहाडी आवाजाचे बादशाह होते भोकर बुवा महान आवाजाचे बादशाह होते भोकर बुवा महान अर्जुन तावडे सांगतो ऐका जनभंगुर हे जीवन आपलं व तुम्ही भांडू नका हरे कृष्णा
लावून कर भजन रे भजन रे करोड गान भान संसारी गाण्यात काही वारे दाखवून तो भान बुवारे बुवारे मन मन लावून सांगायचे बघा नाकाला वास आला सांगत सुटला जाला साधू झाले घालून माळा काय म्हणतात पंचायत बुवा झाले घालून माळा पैशाने मिळती स्वाळा दिसला तुला उगुण त्याचा विसरती सद्गुण मोलाचा सुगंध घेऊन पोतू घाल रे मनाने तन मन लावून कर भजन रे मन रे स्वतंत्र विलास पाटील बुवा कमल सुद्धा विलास पाटील बुवा गोळा गे माझा हरी हरी भजन असं चाललं पाहिजे पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडियाला संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना रंगला संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना रंगला सकल्या नकल्या यसल्या सुसल्या चला सकल्या नकल्या यसल्या सुसल्या चला आज धरूया कोणा असोच सोडायचो ना यशोदेचा पोरा असोच सोडायचो ना नाही दूरच्या पोरा माग केलं पाकरा आषाढ केलं तुला आजच्या बारीला तुला आषाढ केलं पाकरा त्यानंतर बघा काशीराम परंतुआ हे महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर कोकण या कोकणात चतुर्थीचा मोठा सण अर्जुन तावडे रुवा नाम सांगू द्या
झाली प्रसिद्ध तिरलोट खाडी अमर झाले रत्न तोरते बुवा जय राम खाडी अमर झाले रत्न तोरते बुवा जय राम खाडी सुशन बुवा जरुदई राज सारे बुवा राहुल्या सुशन बुवा जरुदई राज सारे बुवा राहुल्या जाऊ द्या कदम पांच्या पाटील मोरे खूप गरम जाऊ द्या जाऊ द्या वेळेला होते बुवा 40 मिनिटांमध्ये आपण गजर सादर करा अशी अपेक्षा बाळग कोण या ठिकाणी गजराची बघा सांगता करते बघा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव Ready,